महाराष्ट्रात दररोज नवनवीन मोठमोठ्या घटना घडत असतात। महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे। तर असाच एक प्रकार पुण्यात घडला असून महिलेवर अत्याचार करण्यात आला, मात्र अद्यापही आरोपी फरार आहे। तर यावर बोलताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणाले की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत असे म्हणता येणार नाही। घटना घडतच असतात, त्याच्यावर सातत्याने कारवाई चालू असते। सर्वजण सुरक्षित राहिले पाहिजे, यात महिला असो किंवा पुरुष, गुन्हेगारी वृत्ती कुठे ना कुठे असते, त्यामुळे शासन कारवाई करीत असते। असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्यावर सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे। फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे। सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते। जसं मी सांगितलं, गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात। त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं। थँक्यू।